हायड्रोलिक्स मध्ये पहिले रिव्हिजन मारून घ्या पटकन. रिव्हिजन मारते म्हणजे बंद करणार अगोदर केली होती का? हा तर काय चालू होतं आपला सब्जेक्ट होता फ्लूइड मेकॅनिक्स. काय होता? फ्लूइड मेकॅनिक्स. फ्लूइड कोणाला बोलतो? ज्याची ॲबिलिटी आहे फ्लो व्हायची त्याला काय बोलतो आपण? फ्लूइड. सो द मटेरियल विच हॅव ॲबिलिटी टू फ्लो इज नथिंग बट व्हॉट कोणते असतात? लिक्विड आणि गॅसेस जे आहेत ते काय असतात? फ्लूइड असतात. दुसरी डेफिनेशन दिली फ्लूइडची तुम्हाला की जो स्मॉल शिअर फोर्स अप्लाय केल्यानंतर जो कंटिन्युअसली डिफॉर्म होत जातो पसरत जातो त्याला काय बोलतात? फ्लूइड. फ्लूइडची एक्झाम्पल दोन परत सांगतो मी, लिक्विड आणि गॅसेस. पुढे गेलो आपण. जो फ्लूइड मेकॅनिक्स आहे, फ्लूइड मेकॅनिक्स कोणाला बोलणार? स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर रेस्ट अँड मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज फ्लूइड मेकॅनिक्स. फ्लूइड मेकॅनिक्सचे वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार उचलला आपण कोणता? फ्लूइड मेकॅनिक्सचा पहिला प्रकार आहे फ्लूइड स्टॅटिक. काय आहे? फ्लूइड स्टॅटिक. फ्लूइड स्टॅटिक कोणाला बोलतात? द स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर ओनली रेस्ट कंडिशन. फक्त रेस्ट कंडिशन मध्ये जर तुम्ही फ्लूइडचा स्टडी करत असणार तर त्याला काय बोलत असतात? फ्लूइड स्टॅटिक. फॉर एक्झाम्पल तलावातलं पाणी, विहिरीतलं पाणी, शांत पाणी, किंवा समजा शांत एखाद्या तेलाचा डब्बा आहे त्याच्यात तेल आहे आणि ते तेल शांत आहे त्याचा जर स्टडी करत असणार त्याला बोलतात फ्लूइड स्टॅटिक. द स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर रेस्ट कंडिशन इज कॉल्ड ॲज फ्लूइड स्टॅटिक. फ्लूइड डायनामिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर मोशन कंडिशन कन्सिडरिंग फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. याचा अर्थ काय झाला बरं का की एखादा जो फ्लूइड आहे तर हवा घ्या, एखादा लिक्विड घ्या, तो वाहत्या कंडिशन मध्ये आहे त्याचा अभ्यास आपण करत आहोत, परंतु त्या वाहण्यासाठी किती फोर्स लागतोय ते पण तुम्ही लक्षात घेताय. विथ कन्सिडरिंग फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन त्याला बोलतात फ्लूइड डायनामिक. काय त्याला? फ्लूइड डायनामिक. पण फ्लूइड कायनेमॅटिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर मोशन कंडिशन विदाउट कन्सिडरिंग फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की आपण फ्लूइडचा स्टडी करत आहोत परंतु त्याला जो फोर्स लागतोय मागून तो आपण कन्सिडर करत नाहीये किंवा किती फोर्समुळे एवढा स्पीड येतो ते लक्षात घेत नाही. हायड्रोलिक्स. हायड्रोलिक म्हणजे काय? हायड्रोलिक मराठीतच बोला, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर का तुम्हाला अशी शंका घेत असेल ना सकाळी तर तुम्ही मराठीत सांगता येईल. अरे भंगारपणा सुद्धा समजून त्या गोष्टींना तुम्ही आता पेपरच्या वेळेस कसं यायचं सांगेल ना तुम्हाला. कोणत्या पेपर आहे का तुमचा? या असे तुम्ही रिव्हिजन घेऊन सगळं पाठच होतात ते होतं की नाही. आता मी एका दिवस जर आज लेक्चर घेतलं तर उद्याने बोललो ना मी 100% विसरून जातो. या कन्सेप्ट एवढा सोप्या वाटल्या का तुम्हाला? मला माहिती ना मी आता तुमची 4थी का 5वी बॅच आहे ह्या क्लिपची. मी कधीपासून शिकवतो मला माहिती आहे ना कोणत्या लेवलला कसं डिलिव्हर करायला पाहिजे. पॉईंट काय चालू होता? हायड्रोलिक्स. हायड्रोलिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ द वॉटर. स्टडी ऑफ वॉटर अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन. फक्त पाण्याचा अभ्यास करा म्हणजे रेस्ट कंडिशन असो किंवा मोशन त्याला बोलतात हायड्रोलिक्स. न्यूमॅटिक. स्टडी ऑफ गॅसेस अंडर रेस्ट अँड मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज न्यूमॅटिक. हे 5 प्रकार झाल्यानंतर सांगा मॅटरचे किती स्टेट असतात? 3. सॉलिड, लिक्विड, गॅस. प्रॉपर्टी ऑफ सॉलिड सांगा. प्रॉपर्टी ऑफ सॉलिड कोणते? सॉलिडला शेप असतो, साईज असतो, व्हॅल्यू असते, त्याचे मॉलिक्यूल एकमेकांचे क्लोजली पॅक्ड असतात. इट्स मॉलिक्यूल क्लोजली पॅक्ड टू इच अदर. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण खूप जास्त असतो दोघांमध्ये आणि हा कंटिन्युअसली डिफॉर्म होत नाही अंडर स्मॉल शिअर फोर्स. याचा अर्थ थोडा धक्का लावला तर कंटिन्युअसली पसरत जात नाही. धक्का मारला तर जेवढा धक्का मारला तेवढा दूर जातो. तो पाणी कसं आहे? पाणी किंवा कोणता पण लिक्विड थोडासा बी केला तर तुम्ही पसरत जातो, तो आवरला जात नाही. हे झाले स्टेट पण झाले. तुम्हाला प्रॉपर्टी लक्षामध्ये ठेवायच्या होत्या. त्याच्यानंतर गेलो आता प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड. प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड मध्ये पहिली प्रॉपर्टी मास डेन्सिटी. कोणती? मास डेन्सिटी. मास डेन्सिटी कशाने दाखवतात? रो. मराठीतला 9 म्हणजे रो. तो मास डेन्सिटी ज्याला मी डेन्सिटी बी बोलतो त्याला दाखवतात मराठीतला 9 ने ज्याला बोलतो रो. तो रो ने आपण त्याला दाखवत असतो. मास डेन्सिटीला कसं डिफाइन केलंय आपण? 1 मीटर क्यूबचा जो व्हॉल्यूम आहे किंवा 1 मीटर क्यूबची जागा जी आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लिक्विड भरणार त्यांचं जे वजन असतं त्यालाच आपण बोलतो मास डेन्सिटी. याचा अर्थ मास डेन्सिटी म्हणजे काय असतो? हा मास असतो. पण जर 1 मीटर क्यूबच्या बॉक्समध्ये भरलं असेल तेव्हा तुम्ही मास मोजतो ना तेच ते काय असतं? मास डेन्सिटी. याचा फॉर्म्युला काय म्हणतो? इट इज द रेशिओ ऑफ मास ऑफ फ्लूइड टू दी व्हॉल्यूम ऑफ फ्लूइड. रो इज इक्वल टू m/v. रो इज इक्वल टू m/v. चला एक साइड सांगा. मास कशामध्ये मोजतात? किलोग्राम मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? मीटर क्यूब मध्ये. त्यामुळे मास डेन्सिटीला या साइड मध्ये काय आहे? किलोग्राम पर मीटर क्यूब. किलोग्राम पर मीटर. पाण्याचा मास डेन्सिटी किती असतो? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. हवेचा किती असतो? हवेचा 1.29 किलोग्राम पर मीटरचा क्यूब. सगळ्यात जास्त पृथ्वीवरती सगळ्यात हेवी किंवा सगळ्यात जास्त डेन्सिटी असणारा लिक्विड कोणता? मर्क्युरी. मर्क्युरीची मास डेन्सिटी किती असते? 600 किलोग्राम पर मीटर क्यूब. किलोग्राम पर मीटर क्यूब. मग हे झालं आता मास डेन्सिटी बद्दल डिनोटेड बाय रो. पुढे गेलो आपण 2 नंबर होता आपल्याकडे. 2 नंबरची प्रॉपर्टी वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटीला कशा दाखवतात? गॅमा. वेट डेन्सिटी बोला, स्पेसिफिक वेट बोला, युनिट वेट बोला, डिनोटेड बाय गॅमा. कसं डिफाइन करतात? 1 मीटर क्यूबचा जो व्हॉल्यूम आहे त्याचं वेट किती म्हणजे त्याचं लिक्विड भरा त्याचं वेट मेजर करा. इट इज द वेट ऑफ 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम.
तो 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये तुम्ही जो लिक्विड भरताय त्याचं जे वेट आहे ते वेट म्हणजे वेट डेन्सिटी. एक्सप्रेस कसं करतात, इट इज द रेशो ऑफ वेट ऑफ फ्लूइड टू दी व्हॉल्यूम ऑफ फ्लूइड, वेट बाय व्हॉल्यूम. वेट कशामध्ये मेजर करतात, न्यूटन. का बरं? चला वेट न्यूटन मध्ये का मेजर करतात, कारण की वेट आहे फोर्स आहे. कोणी लावलाय हा फोर्स, धरतीने, बरोबर का. तो धरतीने एखाद्या वस्तूवरती लावलेला जो फोर्स असतो तो वेट असतो. याचा अर्थ वेट आणि फोर्स एकच आहे. तो फोर्सचा युनिट असते न्यूटन, त्यामुळे वेटची युनिट काय असतं, न्यूटन. तुम्हाला सांगा गॅमा. आता जेव्हा तुम्ही बघायला गेला गॅमाचा पहिला फॉर्म्युला आहे, बडबड करू नको रे. गॅमाचा पहिला फॉर्म्युला काय आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम. काय वेट अपॉन व्हॉल्यूम. दुसरा फॉर्म्युला तो फेमस आहे, एजी ओजी गॅमा इज इक्वल टू रोजी. याचा अर्थ असा आहे की गॅमा इज इक्वल टू रोजी बोलतोय मी, तो सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो पुढे लागेल 6 मार्काच्या गणितामध्ये लागतो. हा गॅमा इज इक्वल टू रोजी. इतक्या जवळ बसायचं, तुम्ही दोघं तर कधी जिंदगी मध्ये जवळ बसू शकता. तिकडे बसू शकता. ऐकून घ्यायचं. हा ही बघी लाईन तू आज सरकून घे. एकदम मूड मध्ये आहे मी, शांत राहायचं. ठीक आहे. हा तर पुढे काय आता, मास डेन्सिटी झाला, वेट डेन्सिटी. तर वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला दोन फॉर्म्युले आहेत. पहिला गॅमा इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही, दुसरा फॉर्म्युला आहे गॅमा इज इक्वल टू रोजी. हे दोन फॉर्म्युले झाले. पुढे आपण गेलो, गॅमा जो आहे गॅमा ऑफ व्हॉट काय. हा चला आता मला तुम्ही काय सांगायचं, गॅमाचा फॉर्म्युला रो इंटू जी आहे. मला गॅमा ऑफ वॉटर काढायचं असेल तर कसं काढणार, गॅमा ऑफ वॉटर इज इक्वल टू रो इंटू जी. पाण्याचा रो असतो 1000, जीची व्हॅल्यू 9.81. तर तुम्हाला लक्षामध्ये येईल गॅमा ऑफ वॉटर किती असतो, 9810. 9810. तो गॅमा ऑफ वॉटर असतो 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. कशामध्ये मोजतात, न्यूटन पर मीटर क्यूब. आपण गेलो पुढच्या प्रॉपर्टीला, ज्याचं नाव आहे स्पेसिफिक व्हॅल्यूम. स्पेसिफिक व्हॅल्यूम कोणाला बोलतात, 1 किलोग्रॅम वजनाचं व्हॅल्यूम. 1 किलोग्रॅम वजनाचं जे व्हॅल्यूम असतं त्याला बोलतात स्पेसिफिक व्हॅल्यूम. ठीक आहे. याचा अर्थ स्पेसिफिक व्हॅल्यूमचा फॉर्म्युला कसा बनतो बरं का, स्पेसिफिक व्हॅल्यूम एसव्ही बरोबर व्हॅल्यूम अपॉन मास किंवा व्हॅल्यूम अपॉन वेट. व्हॅल्यूम अपॉन मास मी कोणत्या केस मध्ये बोलणार, जेव्हा गॅसियस असतील. आणि व्हॅल्यूम अपॉन वेट मी कोणत्या केस मध्ये बोलणार, जेव्हा लिक्विड असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एसव्ही चे अजून फॉर्म्युला येतात, 1 बाय रो किंवा 1 बाय गॅमा. 1 बाय गॅमा वापरणार रेसिप्रोकल ऑफ युनिट वेट म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ लिक्विड. रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी म्हणजे काय, म्हणजे रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॅल्यूम फॉर गॅसेस. आला लक्षात. या पद्धतीने तिसरी प्रॉपर्टी झाली. चौथी जी प्रॉपर्टी आहे ती लक्षात घ्यायची आहे, तिचं नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय कन्सेप्ट कोण सांगणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज आल्सो नोन ॲज रिलेटिव्ह डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला काय बोलतात, रिलेटिव्ह डेन्सिटी डिनोटेड बाय कॅपिटल जी किंवा एस ने पण दाखवतात. तर तुम्ही मला सांगा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे हा एक नंबर असतो जो काय सांगतो, एखादा पदार्थ पाण्यापेक्षा किती पट जड किंवा हलका आहे. कळलं का. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, रो ऑफ एनी टू दी रो ऑफ वॉटर किंवा गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं युनिट राहत नाही, युनिटलेस. त्याला सांगा जी फॉर वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरची किती असते, लक्षात घ्यायची. मी एक बात सांगतोय, पाण्याची जेव्हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजतात तेव्हा टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पाहिजे. किती, 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा एनामोलस बिहेवियर असतो. एनामोलस बिहेवियर म्हणजे काय बरं का, पृथ्वीवरचे सगळे पदार्थ हे नेहमी टेम्परेचर वाढल्यावरती एक्सपांड होतात. याचा अर्थ त्याचा व्हॅल्यूम वाढत जातो. पण पाणी एकमेव असा आहे जो टेम्परेचर वाढल्यावरती त्याचं एका होतं व्हॅल्यूम कमी होतो. फॉर एक्झाम्पल 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत टेम्परेचर वाढते की नाही, मग आता पसरायला पाहिजे होता, याचा व्हॅल्यूम तर वाढायला पाहिजे होता, त्याचा व्हॅल्यूम वाढत नाही, व्हॅल्यूम कमी होतो. त्यामुळे इंटरटेनमेंटचं पिक्चर नाही का कुत्र्याचं, ते बघितलं का, ते कुत्र्याचं पिक्चर बर्फाचं हे असतं, ते बर्फ त्याच्या खाली पाणी वरती बर्फ बनून जातो. एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. कळलं का. खूप बारीक मोठ्या नवी दहावीमध्ये तो गोळा असतो का, गोळा तयार करायचा, तिची नाव माठ होती मला. गोळा जो तयार करतो ना, बर्फ खाली पडतो, त्याचे आपण हे बनवून कांडी घालून देतो. ते कळलं का. इतके छान असतो सायन्स ते, पण तुम्हाला नीट कोणी सांगितलं नाही. सायन्स ना एक नंबर मजा येते बा. पर्यावरण झाला, पर्यावरण एन्व्हायरमेंट झाला, सायन्स झाला. माझी गलती झाली. कुठं होतो आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर जी ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 13.6. याचा अर्थ पाण्यापेक्षा मर्क्युरी 13.6 पट जड आहे. केरोसिनचा जी 0.8. ठीक आहे ना. मिनिमम तुम्ही वॉटरचा जी लक्षात राहू द्या, मर्क्युरीचा जी लक्षात राहू द्या, केरोसिनचा लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला आता मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून तुम्हाला मास डेन्सिटी काढता येते का चेक करू या पद्धतीने. एक पदार्थ आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 4. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 4. तर तुम्ही मला सांगा, जर एक पदार्थ आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 4 आहे तर त्याची मास डेन्सिटी किती, 4000. किती, 4000. साधी सरळ बात आहे. एक पदार्थ आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 4 आहे, तर पाण्यापेक्षा किती पट जड येतो, 4000. पाण्याची मास डेन्सिटी किती आहे, 1000, तर त्याची किती राहणार, 4000. किती आता 9000.
नाही 9000 काय आहे, 9000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ही मास डेन्सिटी पदार्थाची, ठीक आहे ना. 9000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ही काय आहे मास डेन्सिटी, त्या पदार्थात पीसीबी ग्रॅव्हिटी किती राहणार. आलं का लक्षात. याचा उदाहरण वाचूनच तुम्हाला उत्तर यायला पाहिजे, ठीक आहे. पुढे काय आपल्याकडे आता पुढचा पॉईंट आहे, हे झालं पीसीबी ग्रॅव्हिटी. काल एक कन्सेप्ट शिकलो ज्याचं नाव होतं विस्कोसिटी. कोणती? विस्कोसिटी डिनोटेड बाय म्यू, डायनॅमिक विस्कोसिटी आपण त्याला बोलत होतो. याच्यामध्ये बरीचशा कन्सेप्ट आपण बघितल्या, पण आपण कन्सेप्टला सोडून मेन पॉईंट घेऊन टाकले होते. तर पहिले डेफिनेशन बघून टाकू विस्कोसिटीची. विस्कोसिटी ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. विस्कोसिटी ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. दोन लेअर जे असतात त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स क्रिएट होतोय ना, दोन ऍडजस्टंट लेअर मध्ये जो रेजिस्टन्स तयार करणारा असतो तोच असतो विस्कोसिटी. विस्कोसिटीला मराठीला घट्टपणा म्हणतोय आपण. दोन लेअर मध्ये जो रेजिस्टन्स तयार होतोय तो विस्कोसिटी असतो. पण याला टेक्निकली आपण डिपेंड करायला लागलो. काय बोलतो? विस्कोसिटी हा शियर स्ट्रेस असतो. काय असतो? विस्कोसिटी हा शियर स्ट्रेस असतो जो, ठीक आहे ना. विस्कोसिटी इज अ शियर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस, याचा अर्थ हा शियर स्ट्रेस आहे जो एक युनिट व्हेलोसिटी ग्रेडियंट तयार करण्यासाठी लागतो. काय लागतं किंवा काय बोलायचं, जेव्हा एक युनिटचा व्हेलोसिटी ग्रेडियंट असतो तेव्हा तो शियर स्ट्रेस मध्ये तयार झालेला आहे, तो शियर स्ट्रेस म्हणजे विस्कोसिटी. तरी पण नाही का निकाल किती सांगितलं होतं, आणि लोक तेव्हा आता सुद्धा चुकायला काय तो दोन लेअर मध्ये जो शियर स्ट्रेस तयार होतो, या शियर स्ट्रेसला मी विस्कोसिटी बोलेल जेव्हा व्हेलोसिटी ग्रेडियंट किती असणार, एक. आला का? इंग्रजीमध्ये कसं बोलतो, विस्कोसिटी इज द शियर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट व्हेलोसिटी ग्रेडियंट और युनिट रेट ऑफ शियर स्ट्रेस. युनिट रेट ऑफ शियर स्ट्रेस या डिपेंड करून दिलं तर काल आपण दोघं पद्धतीने. बरं मग आता याची असाइनमेंट सांग, फॉर्म्युला सांगा. म्यू इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय डीयू बाय dy. काल विचारलं होतं ना, म्यू इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय डीयू बाय dy. एसआय युनिट कोणी बोलणार नाही. एसआय युनिट ऑफ विस्कोसिटी, एसआय युनिट विस्कोसिटी वाचत जाणार नाही गेम खेळण्यापेक्षा. एका एक माझ्या हातात 1 मीटर स्क्वेअर एरियावरती असणारा जेनियस डिवाइड बाय मीटर स्क्वेअर न्यूटन सेकंड पर मीटर. वाचत जाणार नाही, वाचत जा घरी जाऊन जरा. डायनॅमिक विस्कोसिटी कोणती ती? डायनॅमिक. मग ती झाल्यानंतर पुढे आपण काय केलं, न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी शिकलो का. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी काय असं सांगा रे. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी काय असतं, कुठे कमी पडत असेल तर त्याच्यात भरून टाकायचं. नाही तर तुमच्या अक्षराने व्यवस्थित घरी जाऊन लिहा. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी कोण सांगेल? दोन लेअर मध्ये जो शियर स्ट्रेस तयार होत असतो हा कशावर डिपेंड करत असतो, व्हेलोसिटी ग्रेडियंट वरती. मग मी इंग्रजीमध्ये कसं लिहितो, द शियर स्ट्रेस बिटवीन दी टू ऍडजस्टंट लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हेलोसिटी ग्रेडियंट. कळलं का. टाऊ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी यू बाय dy. नंतर तुम्ही फॉर्म्युला काय बनला, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू बाय dy. आणि लागला फॉर्म्युला म्यूचा, म्यू इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय डी यू बाय dy. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी. दोन लेअर मध्ये जो शियर स्ट्रेस तयार होत असतो तो कशावर डिपेंड करून जातो, व्हेलोसिटी ग्रेडियंट. मग तुम्ही ते पाठ करायला, हे तुमच्या लक्षात करा, तुम्ही पाठ करायला लागून जाता. तुम्ही लक्षात ठेवा ना ते. तुम्ही घडी घडी ते वाक्य डोक्यात धरायचं काय करताय. मग मी काय लक्षात ठेवत नाही ते, तुम्ही पाठ करताय ते वाक्य. जेव्हा मी तुम्ही पाठ करायला जाणार ना ऐनवेळेस मला आठवणार धोका येतो. धोकेबाजपणा त्याला तो म्हणतात, धोकेबाजपणा ऐनवेळेस आठवत नाही. बरं ठीक आहे, पुढे आता पुढे काय आहे, तो विस्कोसिटी झाला, न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी झाला. पुढचा पॉईंट पाहतो आपला कायनेमॅटिक विस्कोसिटी डिनोटेड बाय न्यू. कशाने दाखवतात, न्यू ने. तो न्यू ने दाखवतात. कसा काय असतो बरं, कसं डिपेंड केलंय आपण. जेव्हा पण मास डेन्सिटी कॉन्स्टंट आहे तेव्हा जी डायनॅमिक विस्कोसिटी असते ती कायनेमॅटिक विस्कोसिटी आहे. याचा अर्थ इट इज द रेशो ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी टू दी मास डेन्सिटी म्यू बाय रो. एसआय युनिट काय त्याचा, मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय मीटर स्क्वेअर पर सेकंड एसआय युनिट. पण तुम्हाला सीजीएस युनिट पण लक्षात ठेवायला पाहिजे. जसं की आता मी काल बोललो नाही, पण मी आता सांगू इच्छितो. सीजीएस युनिट सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. तो सीजीएस युनिट काय असतं, विस्कोसिटीचा सीजीएस युनिट आहे पॉइस. काय असतं, पॉइस. ठीक आहे. आणि हा जो मी आता शिकवला ना, आता जो मी शिकवला कायनेमॅटिक विस्कोसिटी, त्याचं सीजीएस नसतं स्ट्रोक. काय असतं, स्ट्रोक. तुमच्या लक्षात असायला पाहिजे की जेव्हा 10,000 स्ट्रोक जेव्हा एक अमाऊंट असणार ना, तेव्हा याचा अर्थ होतो 1 मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय होतं, 1 मीटर. मी तुम्हाला नवीन सांगतो. मी फिरसे तो आता होतो कुठे गेला, मी कुठे गेला रे. खरोखर मारून गेले. मी ते असाइनमेंट काय सांगितलं, मी
न्यूटन सेकंड पर मीटरचा स्क्वेअर. सीजीएस युनिट काय सांगितलं मी? पॉईस. 10 पॉईस आहे ना, 10 पॉईस हा 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरच्या बरोबरीचा असतो. लक्षात आहे का? याचा अर्थ छोटा कोण आहे पॉईस, मोठा कोण आहे? छोट्याचं मोठं बनवण्यासाठी काय करावं लागत असतं? डिवाइड. या दोघांमध्ये फॅक्टर कोण आहे? 10. ठीक आहे ना. उदाहरण तुम्हाला देतो मी, म्हणजे तुम्हाला असं बोललो की 20 पॉईंट्स. किती? 20 पॉईंट. एक वॉटर आहे समजा, तो वॉटरचा समजा मी असं बोलतोय, वॉटरचा जो आहे ना विस्कोसिटी 20 पॉईंट्स आहे. तर 20 पॉईंट याचा काय झाला बरं, तुम्हाला न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं. तो पॉईंटचं तुम्हाला रूपांतर कशात करायचंय? न्यूटन सेकंड पर मीटरच्या स्क्वेअर मध्ये. न्यूटन स्क्वेअर पर सेकंड हा मोठा आहे, आता आहे छोटा आहे. छोट्याचं मोठं बनवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 1 ला डिवाइड बाय काय करायचं? 20. काय झालं? नाही, उलट झालं. उलट काय झालं? हा 20 आहे ना, त्याला डिवाइड बाय काय करायचं? 10. का बरं तुम्हाला शिकवलंय ना मी एवढं. हे जे रिलेशन दिलं होतं ना मी, या दोघांमध्ये फॅक्टर मेन कोण आहे? 10 आहे ना, 10 ने डिवाइड करून द्यायचं. आला का लक्षात? म्हणजे येईल ना उदाहरणामध्ये ते लक्षात राहू. ठीक. उदाहरणामध्ये बघू आपण. तो हे डायनामिक विस्कोसिटीचं सीजीएस युनिट लिहिलंय का नोट्स मध्ये? नोट्स मध्ये लिहिलंय का सीजीएस युनिट ऑफ डायनामिक विस्कोसिटी? पॉईस. काय? पॉईस. आणि हे जो असतो ना आपला काय म्हणतो त्याला, कायनेटिक विस्कोसिटी, त्याचं जे युनिट असतं ते काय असतं? मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि सीजीएस युनिट काय असतं त्याचं? स्ट्रोक. याच्यामध्ये एक रिलेशनशिप असतं. कसं रे? 10⁴ म्हणजे 10,000. 10⁴ स्ट्रोक बरोबर 1 मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे रिलेशनशिप लक्षात ठेवा. सीजीएस युनिट काय असतं? तो सीजीएस युनिट जे असतं ते असतं स्ट्रोक, आणि 10,000 स्ट्रोक म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे का? अशा पद्धतीने कायनेमॅटिक विस्कोसिटी पण झाली. आता तुम्हाला मी जे ना विस्कोसिटीचं रिलेशन सांगतो, जर लिहिलं की काय परीक्षेत तसं येणार नाही. ठीक आहे. बघू. आता आपण जाणार पुढे. कुठे टाईप बघितलं ना, क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड. फ्लुइडचे क्लासिफिकेशन सांगितलं ते का? 3. आयडियल फ्लुइड, न्यूटनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटनियन. इथपर्यंत आलो होतो का आपण? आयडियल फ्लुइड, न्यूटनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटनियन. व्हॉट इज बाय आयडियल फ्लुइड? आयडियल फ्लुइड म्हणजे असा ज्याला विस्कोसिटी काय असते? 0. ज्याची विस्कोसिटी 0 आहे, ज्याचा सरफेस टेन्शन 0 आहे, आणि तो इनकॉम्प्रेसिबल आहे. आणि तो काय आहे? इनकॉम्प्रेसिबल. याला काय बोलून देतात? आयडियल फ्लुइड. 3 पॉईंट तुम्हाला बोललं आहे आयडियल फ्लुइड मध्ये. 2 मार्काला परीक्षेत प्रश्न येतो. डिफाइन आयडियल फ्लुइड. इट इज द टाइप ऑफ द फ्लुइड हॅव्हिंग विस्कोसिटी, सरफेस टेन्शन 0 अँड इट इज इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. याचा अर्थ तो इनकॉम्प्रेसिबल असतो. व्हॉट इज बाय इनकॉम्प्रेसिबल? इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? याची डेन्सिटी चेंज होत नाही. कुठेतरी कानाकोपऱ्यात येतं. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? डेन्सिटी डज नॉट चेंज. डेन्सिटी डज नॉट चेंज म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट. डेन्सिटी बदलत नाही म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. भरा ना तुम्ही नोट्स आणल्या की त्याला भरा. तर काय काय बोलतात, नवीन नवीन शब्द बोलतात त्याला लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने हे जे आहे एका आता कशाबद्दल? क्लासिफिकेशन. आता आपण व्यवस्थित डिटेलमध्ये क्लासिफिकेशन करणार आहोत. तुम्हाला टूकवरून सांगितलेलं आहे, बघावं लागेल मला. एवढं तिकट का लिहिली? हे बघा लिहिले मी. क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड. आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड, न्यूटनियन फ्लुइड, नॉन न्यूटनियन फ्लुइड आहे का? तो 4 प्रकारचे आपल्याकडे फ्लुइडचे प्रकार आहेत. कोणकोणते? आयडियल फ्लुइड सांगितला. ठीक आहे ना. तुम्हाला कोणतरी पीडीएफ लावून द्यायला फ्लुइडचे किती प्रकार पाहतो आपण? फ्लुइडचे प्रकार आहेत आपल्याकडे 4. आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड कोणाला बोलतो? ज्याची विस्कोसिटी 0, सरफेस टेन्शन 0 आणि इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. रियल फ्लुइड कोणाला बोलतात? ज्याची विस्कोसिटी असते, ज्याला सरफेस टेन्शन बी असतो आणि इनकॉम्प्रेसिबल असतो. या लाईन मध्ये बसा. काय बात होती? तो फ्लुइडचे क्लासिफिकेशन जो आपण करतोय, पहिला प्रकार आयडियल फ्लुइड आहे, दुसरा प्रकार रियल फ्लुइड आहे, तिसरा न्यूटनियन, चौथा नॉन न्यूटनियन.
तो आयडियल फ्लुइड तुम्हाला समजला, रिअल फ्लुइड बी समजला. आता मी जातो. हा बघा, आयडियल फ्लुइड बद्दल लिहिले मी. इमॅजिनरी फ्लुइड म्हणतात की डज नॉट हॅव विस्कोसिटी, इट डज नॉट हॅव सरफेस टेन्शन, इनकॉम्प्रेसिबल इन नेचर, आणि हा इमॅजिनरी आहे, याचा अर्थ अस्तित्वात नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर घेतले. रिअल फ्लुइडला विस्कोसिटी असते, सरफेस टेन्शन बी असतो, कॉम्प्रेसिबल असतो, प्रॅक्टिकल आहे तो. आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड जो काय यांचे डिफिनेशन विचारलेलं आहे ते लिहून टाकले आपण. आता आपल्याला जाणे न्यूटनियन फ्लुइड. पुढे जायचंय. तर न्यूटनियन फ्लुइड म्हणजे काय, कोण सांगेल? ज्या फ्लुइडला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी नावाचा लॉ लागतो किंवा तो नियम बसतो, अशा फ्लुइडला बोलतात न्यूटनियन फ्लुइड. काय बोललो मी दादा? ज्या गोष्टीला नाही, आता गोष्टीची ससाकासुटी असू शकते. मग ज्या फ्लुइडला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी लागू पडते, ठीक आहे ना, त्या फ्लुइडला आपण काय बोलणार? न्यूटन. पण न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो? न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो की शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वेलोसिटी ग्रेडियंट. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वेलोसिटी ग्रेडियंट. याचा अर्थ हा जो फॉर्म्युला आहे ना, टाऊ इज इक्वल टू म्यू du बाय dy, हा फॉर्म्युला ज्या फ्लुइडला लागू पडत असेल ते फ्लुइड काय झाले? न्यूटनियन फ्लुइड. तर ज्या फ्लुइडला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी लागू पडते असे फ्लुइड जे असतात त्यांना न्यूटनियन फ्लुइड बोलत असतात. न्यूटनियन फ्लुइडचे मी तुम्हाला 5 एक्झाम्पल दिले होते. वॉटर, केरोसिन, अल्कोहोल, ग्लिसरीन, एअर. असे 5 एक्झाम्पल कशाचे असतात? न्यूटनियन. तो न्यूटनियन फ्लुइड कळाला का सगळ्यांना? जरा सांग. न्यूटनियन फ्लुइड ज्या फ्लुइडला विस्कोसिटी लागू पडतो त्या फ्लुइडला काय बोलतात? न्यूटनियन फ्लुइड. न्यूटनियन फ्लुइडचे 2 उदाहरण सांग. केरोसिन, वॉटर, अल्कोहोल. कसं काय विसरू शकतो तू? अल्कोहोल आपल्याला होती. अल्कोहोल, ठीक आहे ना. अल्कोहोल, केरोसिन, वॉटर, पुढे ग्लिसरीन आणि एअर. ठीक आहे. नॉन न्यूटनियन फ्लुइड म्हणजे काय? ज्यांना न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी लागू पडत नाही, डज नॉट ओबे न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी, अशा फ्लुइडला नॉन न्यूटनियन फ्लुइड बोलतात. एक्झाम्पल काय काय? एक्झाम्पल बरेच दिले की ऑइल, मिल्क. बुक कसं काय लिहून टाकलं? गलतीची मिस्टेक झाली असती. बुक नाही लिहित. केचप, नंतर टूथपेस्ट कोणतरी मध्ये बडबड केली असेल की बुक बोलून दिली असेल, ते पण आले. तर काय ऑइल, मिल्क, केचप, टूथपेस्ट, तो बुक शब्द लिहून काढावा लागेल. आता इथून पुढे महत्वाचं आहे, सगळ्यांनी म्हणून ऐकायचं. ठीक आहे. नॉन न्यूटनियन फ्लुइड शिकवतो. काय शिकवतोय? जो न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीला ओबे करत नाही तो नॉन न्यूटनियन फ्लुइड असतो. आणि नॉन न्यूटनियन फ्लुइडचा अभ्यास करण्यासाठी एक ब्रांच असते जी नोट्स मध्ये लिहिली नसेल मी. त्या ब्रांचचं नाव आहे रिगोलॉजी. काय नाव आहे? रिगोलॉजी. याची ब्रांच कोणाची? फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच, ज्याच्यामध्ये अभ्यास नॉन न्यूटनियन फ्लुइडचा केला जातो. आणि न्यूटनियन फ्लुइड जे त्याचा अभ्यास फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये करतात. ठीक आहे. आता इथून मजेशीर टॉपिक आहे, जरा म्हणून सगळ्यांनी लक्ष द्या. नॉन न्यूटनियन फ्लुइड जो असतो त्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. नवीन बोलतो. नॉन न्यूटनियन फ्लुइड जे आहे त्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला टाइम डिपेंडंट फ्लुइड, दुसरा टाइम इंडिपेंडंट. नवीन सांगतोय. नॉन न्यूटनियन फ्लुइड जे आहे त्याचे मुख्यतः किती प्रकार पडतात? 2. टाइम डिपेंडंट, टाइम इंडिपेंडंट. आता याचा अर्थ काय होतो? नॉन न्यूटनियन फ्लुइड बोलतायत ते म्हणजे याला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी लागू पडणार नाही. याचे 2 प्रकार सांगतोय तो. पहिला बोलतो टाइम डिपेंडंट, दुसरा बोलतो टाइम इंडिपेंडंट. टाइम डिपेंडंट याचा अर्थ हा असा फ्लुइड आहे जो टाइमवर डिपेंड करतो. कशावर डिपेंड करतोय? आणि टाइम इंडिपेंडंट म्हणजे तो टाइमवर डिपेंड करत नाही. मग आता आपल्या लक्षामध्ये काय येईल? असे बरेचसे लिक्विड असतात. टाइम डिपेंडंट आणि टाइम इंडिपेंडंट आपल्याला बघायचे आहे. तर वेगवेगळे प्रकार आपल्याला आता शिकायचे त्याच्यामध्ये. जेव्हा मी टाइम डिपेंडंट बोलायला जातोय तर याचा अर्थ फक्त टाइमवर डिपेंड करतोय, दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड करत नाही. टाइम इंडिपेंडंट म्हणजे काय सांगतात आपण? टाइमवर डिपेंड करत नाही तो. जसं की काय? एक लिक्विड घेतला मी कोणता तरी, ठीक आहे ना. एक लिक्विड घेतला, जसं जसा टाइम जातोय ना, जसं टाइम जातो ना तो ऑटोमॅटिक भेटतो होतो. त्याला तुम्हाला ढवळायची गरज नाही. वरणमध्ये ते काय टाकतात असं हे करायला, त्याला स्टरिंग करायला. हा रवी का? हा ठीक आहे ना. तो जो ना लिखे कवी वो लिखे रवी. तो रवी जे आहे रवीच्या मदतीने आपण काय करतो त्याला ढवळतो. त्यामुळे तो लिक्विड जो आहे ना तो काहीतरी त्याची विस्कोसिटी बदलतो. तुम्हाला आता जो पॉईंट शिकायचा महत्वाचा आहे टाइम इंडिपेंडंट शिकवतो. काय शिकवतोय? न्यूटनियन फ्लुइडचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारपैकी पहिला प्रकार उचलला. पहिल्या प्रकारचं नाव आहे टाइम इंडिपेंडंट. टाइम इंडिपेंडंट मध्ये काय असतं सांगतो. टाइमवर डिपेंड करत नाही. हा मग कशावर डिपेंड करतो? रेट ऑफ शियर स्ट्रेस. तुम्ही जे ढवळताय का त्याच्यावर. तुम्ही ढवळल्यामुळे तो लिक्विड जर का पातळ होत असेल तर त्याला दुसरं नाव दिलं.
तुम्ही ढवळल्यामुळे तो लिक्विड जर का घट्ट होत असेल तर त्याला मी दुसरं नाव देऊ. कळलं का? असं आपण करणार. पण टाईमवर डिपेंड होत नाही. म्हणजे जसं जसं आता लिपस्टिक असते ना पोळीची, हो, तर ते जे काय असतं त्याला काही कोणत्याही प्रकारचं फुलकाची गरज नाही. आता पिंपी दिलं का तरी ते पातळ होत जातं. कळलं का? याचा अर्थ काय झाला तो. किंवा पुट्टी पेस्ट असते ना घराला कलर लावण्याच्या अगोदर, तिला काही ढवळू नका तुम्ही, असं ठेवून द्या, घट्ट होत जाते. कळलं का? याचा अर्थ टाईमनुसार ते गतीचा घट्टपणा येतो. मी नाही सांगतो. टाईम इंडिपेंडंटची जी काही आहेत ना, टाईम इंडिपेंडंट म्हणजे टाईमवर डिपेंड करत नाही, तुम्ही जे ढवळतायत ना याच्यावर डिपेंड करतो. ठीक आहे ना? याला बोलतात ढवळण्याला रेट ऑफ शिअर स्ट्रेन. काय म्हणतात त्याला? रेट ऑफ शिअर. त्याच्यानुसार 3 प्रकार पडतात. मग आपण टाईम इंडिपेंडंटची यादी बनवणार आहे. ठीक आहे. तो टाईम इंडिपेंडंटचा जो फ्लुइड आहे, टाईम इंडिपेंडंट फ्लुइडचे मुख्यतः किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे त्याचा डायलेटंट फ्लुइड. कोणता? पहिला प्रकार जो आहे तो आहे डायलेटंट फ्लुइड. तो टाइम इंडिपेंडंटचा पहिला प्रकार आहे डायलेटंट फ्लुइड. दुसरा आहे सुडोप्लास्टिक. तिसरा आहे बिंगम प्लास्टिक. सिंगमचा भाऊ बिंगम. ठीक आहे. तो बिंगम प्लास्टिक. मग हे करून बघू आता आपण. टाइम इंडिपेंडंटचा पहिला प्रकार सांगतो मी. डायलेटंट बोललो मी पहिले ना, सुडोप्लास्टिक बोलतो. कोणता? सुडोप्लास्टिक. तो सुडोप्लास्टिकची फिलिंग सांगतो बघा. आता सुडोप्लास्टिक म्हणजे काय बरं का? तुम्हाला फक्त तो ना आकृती विचारतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही. आकृती फक्त आकृती विचारतो. आता आपण बघूया काय आकृती म्हणजे. एक आकृती ड्रॉ करायला लावतो. पण सुडोप्लास्टिक म्हणजे काय माझी इच्छा आहे सांगायची, तुम्ही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तो ग्राफ जो विचारतात, दोघे ग्राफ आहेत, तुम्ही दोघं ग्राफ काढू शकता. सुडोप्लास्टिक म्हणजे काय? हा असा फ्लुइड आहे. ज्याला ढवळल्यामुळे म्हणजे रेट ऑफ शिअर स्ट्रेन लावल्यामुळे. टाइमची बात करत नाही, टाइम इंडिपेंडंट तो टाइमवर डिपेंड करत नाही. तो सुडोप्लास्टिक फ्लुइड म्हणजे असा फ्लुइड ज्याला रेट ऑफ शिअर स्ट्रेन लावल्यामुळे किंवा ढवळल्यामुळे हा पातळ होतो. पातळ होतो. अशा फ्लुइडला बोलतात सुडोप्लास्टिक किंवा सुडोप्लास्टिक. तो सुडोप्लास्टिक फ्लुइड म्हणजे असा फ्लुइड जेव्हा त्याला आपण ढवळतोय, जेव्हा शिअर स्ट्रेन प्रोव्हाइड करतोय, ढवळतोय, तेव्हा तो पातळ होऊन जातो. असे फ्लुइड कोणते आहे? ब्लड. तो ब्लड आहे. सिमेंट पेस्ट असते. ठीक आहे ना? जो सिमेंट पेस्ट आहे. तर पेपरचा तो हे असतो का, पेपरला पाणी नाही टाकल्यानंतर जे काही बनेल ना ती वाल. ठीक आहे का? त्याला काय बोलतात? शुगर सोल्युशन सांगा रे. साखर पाण्यामध्ये साखर टाकल्यानं ढवळल्यानंतर पातळ होतं, घट्ट होईल. घट्ट होतं. पातळ कुठे? घट्ट होतं. काय उदाहरण मी लिहिली असतील उदाहरण बघा. आपल्या नोट्स मध्ये आहेत का? न्यूट्रिशन फ्लुइड मध्ये लिहिलेले. कारण की मला असं वाटतं परीक्षेला येत नाही. ठीक आहे. तर तुम्ही सुडोप्लास्टिकची कन्सेप्ट डोक्यामध्ये राहू द्या. सुडोप्लास्टिक कोणाला बोललो मी? सुडोप्लास्टिक फ्लुइड म्हणजे असा फ्लुइड ज्याला आपण शिअर स्ट्रेन लावल्यामुळे तो पातळ होत जातो. आता पातळ होत असेल तर त्याचा ग्राफ कसा बनणार? ठीक आहे. तो आता जो ग्राफ बनवतो न्यूटनियन फ्लुइड जे असतात ना, जे न्यूटन लॉ ऑफ व्हिस्कोसिटीला उभे करतात, त्याचा ग्राफ नेहमी असा बनतो. ठीक आहे ना? त्याचा ग्राफ नेहमी असा बनतो. इकडे जे आहे ना, इकडे असतो शिअर स्ट्रेस, इकडे असतो du/dy. इथे काय असतोय? du/dy. कळलं? तो शिअर स्ट्रेस इथे आहे, du/dy इथे. या ग्राफवरून मी मला न्यूटन लॉ ऑफ व्हिस्कोसिटी बनवता येतो. कसा? बघा ना, हा शिअर स्ट्रेस आहे, हा du/dy. स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? y/x. काय असतो? y/x. मग y/x म्हणजे काय? जर मला समजा याचा स्लोप काढायचा आहे, स्लोप काढायचा असेल, तो स्लोप कसा काढणार? y/x. y काय आहे? टाऊ. आणि x काय आहे? du/dy. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? स्लोप म्हणजे व्हिस्कोसिटी. मग व्हिस्कोसिटीचा फॉर्म्युला आज आहे ना, du/dy. म्हणजे ही जी लाईन आहे ना, ही काय दाखवते? व्हिस्कोसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. व्हिस्कोसिटी काय आहे? कॉन्स्टंट. तो ही लाईन काय दाखवते? न्यूटनियन फ्लुइड. कोणता? न्यूटन. बघा तुम्हाला ग्राफ विचारतात, ते काय म्हणतात? क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड. त्याचा ग्राफ काढा. दुसरं काहीच विचारत नाही. ठीक आहे ना? तुम्हाला डिटेलमध्ये डिग्रीला सेकंड इयरला शिकायला भेटेल हे सगळे प्रकार. मग हा कोणता पुढे? न्यूटनियन. मी चालू काय शिकवलं तुम्हाला? सुडोप्लास्टिक म्हणजे काय माहिती का? जातो आणि असा ग्राफ होतो. याचा अर्थ पातळ होत चालला. त्याला काय बोलतात? सुडोप्लास्टिक. ठीक आहे. अजून तिसरा प्रकार असतो असा, जो असा वरती जातो, हा याला बोलतात डायलेटंट फ्लुइड. हा कोणता? डायलेटंट फ्लुइड. डायग्राम कळाली का? मी तीन फ्लुइडची नावं सांगून द्यायचं झाले माझे. कोणकोणते? हे बघा. याच्यावर कोण असतो रे? du/dy व्हेलोसिटी ग्रेडियंट. वाय ऍक्सिस वरती कोण असतोय? टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस. या दोघांमध्ये असा तो ग्राफ जातोय. याला काय बोलतोय मी? न्यूटनियन फ्लुइड दाखवणार. कोणता आहे? जेवढे पण न्यूटनियन फ्लुइड आहेत ना, ते या ग्राफवरच बसतील कुठेतरी. याचा अर्थ काय झाला? न्यूटनियन फ्लुइड. नंतर पुढे मी काय बोललो की ढवळल्यामुळे जो पण फ्लुइड पातळ होत चालला आहे, ज्याला सुडोप्लास्टिक म्हणतात, त्याचा ग्राफ कसा बनतो?
कळलं? याला काय बोलायचं? याला बोलायचं सुडो प्लास्टिक. आणि जो वाढत चाललाय असा याला काय नाव द्यायचं? याला बोलायचं डायलेटन. कोणता आहे? डायलेटन. बघा तो आता तुम्ही उदाहरण द्या मला, ढवळल्यामुळे घट्ट होणाऱ्या पदार्थांची नावं सांगा. सुडो प्लास्टिक, सुडो नाही डायलेटन. डायलेटन पुढची उदाहरण काय काय देता येते बघा. शुगर सोल्युशन. काय असणार तर? शुगर सोल्युशन. अजून वीक सॅन कंडिशन असते, शुगर सोल्युशन असते. हे जे काही आहे ते बरेच वेगवेगळे गोष्टी असतात. ठीक आहे का? तुम्ही शुगर सोल्युशन लक्षामध्ये ठेवायचं. ओके, कोणता? शुगर सोल्युशन. तो शुगर सोल्युशन एक्झाम्पल कशाचं झालं? डायलेटन गुड. परीक्षेमध्ये येत नाही, दूर पर्यंत येत नाही. ग्राफ पण याच्यामध्ये दोनच रेषा काढायचे असतात. तुम्हाला खोलून सगळं ग्राफ सांगतो. ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही एक वर पुढे राहता. तर इंडिपेंडंटचे किती प्रकार पडतात? नॉन न्यूट्रिएंट फूडचे 2 प्रकार पडतात. टाइम इंडिपेंडंट, टाइम डिपेंडंट. टाइम इंडिपेंडंटचे किती प्रकार पडतात? 3. पहिला काय आहे? सुडो प्लास्टिक. 2 नंबर काय आहे? डायलेटन. 3 नंबर आहे बिंगम प्लास्टिक. 3 नंबर काय आहे? बिंगम प्लास्टिक. आता बिंगम प्लास्टिक म्हणजे काय बघा. हा ग्राफ बनतो बिंगम प्लास्टिक. कशा बनतो? बिंगम प्लास्टिक. बिंगम प्लास्टिक म्हणजे काय माहिती का? बिंगम प्लास्टिकचं फेमस एक्झाम्पल असतं टूथपेस्ट. काय असतं? एक सीरियस प्लस किंवा टूथपेस्ट. टूथपेस्ट ओके. आता तुम्ही मला सांगा, टूथपेस्टचा तुम्ही ना नवा टूथपेस्ट आणलाय, झाकण ओपन केलं आणि उलटा केला तर असं का टूथपेस्ट बाहेर निघून येतो का? जोपर्यंत तुम्ही त्याला मागून दाबणार नाही ना, जोपर्यंत मागून काही स्ट्रेस लावणार नाही, शिअर स्ट्रेस, तोपर्यंत तो बाहेर येणार नाही. याचा अर्थ शून्यापासून सुरू होणार नाही तो. त्याला काहीतरी तुम्हाला शिअर स्ट्रेस द्यावा लागेल आणि मग तो सुरू होईल. काही ना काही शेअर स्ट्रेस द्यावा लागेल, मग जाऊन तो काय होईल बरं का, त्याचा रिझल्ट दाखवायला सुरुवात करेल. याचा अर्थ थोडा इनिशियल स्ट्रेस दिल्यानंतर जो फ्लुइड न्यूटनियन फ्लुइड सारखा बिहेव करतो असा असतो बिंगम प्लास्टिक. थोडा शेअर स्ट्रेस लावल्यावरती उलटा केला, मागून प्रेस केला. ठीक आहे ना? कोण येते तुला दादा? काय बोललो मी? थोडा स्ट्रेस लावल्यावरती, थोडा इनिशियल स्ट्रेस तुम्ही लावला, थोडा स्ट्रेस लावल्यावरती जो कशासारखा न्यूटनियन फ्लुइड सारखा बिहेव करतो. याचा अर्थ न्यूटनियन फ्लुइडची स्ट्रेट लाईन आहे ना, ही बी स्ट्रेट लाईन मध्ये. पण सुरुवातीला काही स्ट्रेस तुम्हाला द्यावा लागेल, तेव्हा तो फ्लुइड बनेल. बिंगम प्लास्टिक. कोणता? बिंगम प्लास्टिकचा फेमस एक्झाम्पल काय? टूथपेस्ट. काय? तुम्हाला एक्झाम्पल लक्षात घ्यायची गरज, ग्राफर लक्षात ठेवा लावून. चालेल का? तो आतापर्यंत आपण कुठे पोहोचलो? न्यूटनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटनियन फ्लुइडचा एक प्रकार इंडिपेंडंट फ्लुइड. इंडिपेंडंट फ्लुइडचे किती प्रकार पाडले? 3. 1 नंबर 3. इंडिपेंडंट फ्लुइडचे किती प्रकार पाडले? 3. 1 नंबर सुडो प्लास्टिक, 2 नंबर डायलेटर, 3 नंबर बिंगम प्लास्टिक. बिंगम प्लास्टिक फ्लुइड म्हणजे काय? असा फ्लुइड आहे हा न्यूटनियन फ्लुइड सारखा बिहेव करतो, पण कधी? इनिशियल स्ट्रेस लावल्यावर. इनिशियल स्ट्रेस थोडा धक्का लावा लागेल की मला, मग त्याच्यानंतर तो न्यूटनियन सारखा बिहेव करणार. तर आपण आता कुठपर्यंत आलो? बिंगम प्लास्टिक. अजून येथे 2 रेषा राहतात. हा एक असा आहे. आपण काय बरं का, थोडा इनिशियल स्ट्रेस लावल्यावरती तुम्ही त्याला ढवळू नका. लक्षात घ्या, आता टाइम इंडिपेंडंटचे प्रकार झालेले आहेत. आता आपण शिकणार टाइम डिपेंडंट. टाइम डिपेंडंट. तो टाइम डिपेंडंटचे पुन्हा 2 प्रकार पडतात. टाइम डिपेंडंटचे किती प्रकार पडतात? 2. एक असतो आता थिक्सोट्रॉपिक आणि दुसरा असतो रिओपेक्टिक. थिक्सोट्रॉपिक आणि रिओपेक्टिक. थिक्सोट्रॉपिक कोणाला बोलतात बरं का? जसा जसा टाइम निघून दिसतोय, तुम्ही ढवळू नका बरं का त्याला. त्या लिक्विडला असं जाणून ठेवून द्या, जसं जसं टाइम चालला जातो ना, 2 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, तर तो जो फ्लुइड आहे तो पातळ होत जातो. थिक्सोट्रॉपिक. त्याचे फेमस एक्झाम्पल आहे लिपस्टिक आणि प्रिंटर इंक. प्रिंटर इंक निळ्या कलरची इंक असते का, ती कलर. तो प्रिंटर इंक आणि लिपस्टिक जसा जसा टाइम जातो ना, पातळ होत जातात. तो एक्झाम्पल कशाचं आहे? थिक्सोट्रॉपिक. म्हणजे तुम्ही मला सांगा, आता मी खोडतो नावं कुठे काय येणार बघा. ग्राफ बनवा. टाइम इंडिपेंडंट जे आहे त्याचे हे काय सांगितलं तुम्हाला? टाइम इंडिपेंडंटचे प्रकार 3. सुडो प्लास्टिक, डायलेटर आणि बिंगम प्लास्टिक. ठीक आहे. आणि नंतर मी टाइम डिपेंडंटचे प्रकार किती बोललो? 2. एक आहे थिक्सोट्रॉपिक, दुसरा असतो रिओपेक्टिक. मग तो ग्राफ बनवून देतो. ग्राफ 4 मार्काला दरवर्षी येतो. पाठ उद्याला पेक्षा जागेच्या जागेत. तुमच्या जे मॉडेल आन्सर पेपर मध्ये ग्राफ बनतो तो केवढा बनतो तो मी तुम्हाला विचारते. जो मी तुम्हाला डिटेल मध्ये ग्राफ सांगतोय, हा ग्राफ बोला. वाय ऍक्सिस वरती काय असते? शिअर स्ट्रेस टाऊ. याच्यावरती काय असतो? du बाय dy व्हेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर. सेंटर मधून कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इनिशियल शिअर स्ट्रेस लावायची गरज नाही, डायरेक्टली फ्लो व्हायला लागून जातो. तो असतो न्यूटनियन फ्लुइड. हा काय असतो? न्यूटनियन फ्लुइड. ठीक आहे. हा कोण आहे रे? याला बोलतात सुडो प्लास्टिक. हा कोण आहे रे? याला बोलतात डायलेटर. डायलेटर म्हणजे घट्ट होत चालला, हा पातळ होत चालला, हा घट्ट होत चालला. डायलेटरला बोलतात घट्ट होणे म्हणजे काय? थिक. ठीक आहे ना? शेअर थिकनिंग म्हणतात त्याला. हा कोणता फ्लुइड असतो?
शियर थिकनिंग, याला काय म्हणतात शियर थिनिंग, शियर ठीक आहे. आता बोला थोडासा इनिशियल स्ट्रेस लावल्यानंतर जो न्यूटनियन फ्लुइड सारखा बिहेव करतो याला काय बोलतात बिंघम प्लास्टिक, बिंघम प्लास्टिक किंवा याला आयडियल प्लास्टिक भी बोलतात. काय त्याला आयडियल, हा एक प्रश्न, हा जो आयडियल प्लास्टिक हा जो बिंघम प्लास्टिक आहे ना याच्यामध्ये जो घालून सीएमपीसी म्हणून बाहेर घालून देतो हा ठीक आहे. तुम्ही त्याला विसरलं नाही बोलूंगा नाही ठीक आहे. तो मग आता इथं असा ग्राफिक जागा नसल्या कारणास्तव इथं असं दाखव ठीक आहे ना. याचं नाव काय आहे, याला काय पातळ होत चाललंय ना हिक्सोट्रॉपिक, आणि हा चाललाय तो त्याला नाव काय देणार तुम्ही रिओपेक्टिकचं उदाहरण असतं कुट्टी पेस्ट. काय असते कुट्टी नाही, कुट्टी म्हणजे गुरांना खायची असते. रिओपेक्टिक जे आहे ना रिओपेक्टिक एक्झाम्पल काय आहे कुट्टी पेस्ट, जिप्सम पेस्ट असते पांढरी फळे लावतात ना ते पुढे असते ना ते पांढरी पेस्ट असते ती लावतात. तो हा ग्राफ तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स आहे. आणि ही जी ऍक्सिस असते या ऍक्सिस वरती कोणता फ्लुइड असतो, इथं असतो आयडियल फ्लुइड. कोणता आहे हा, याला नाव काय देते चार्टला क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड. डिग्रीच्या लेवलला असा ग्राफ काढला एकदम बढिया आहे, तिथून खूप पुढे आहे असं मिनिंग होतो त्याचं ठीक आहे का. तो आडवा जर ग्राफ असा जात असेल तर पातळ होत चाललाय, असा उभा जात असेल तर घट्ट होत चाललाय ठीक आहे ना. तर तुम्हाला आता क्लासिफिकेशन काय आलं का फ्लुइडचं, त्याला सांगा फ्लुइडचे एकूण किती प्रकार पडतात, 4. आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड, न्यूटनियन फ्लुइड, नॉन न्यूटनियन फ्लुइड. आयडियल फ्लुइड म्हणजे काय, याची विस्कोसिटी 0 असते, सरफेस टेन्शन 0 असतो आणि तो इनकॉम्प्रेसिबल असतो ठीक आहे. आणि रियल फ्लुइड कोणाला बोलतात, त्याची विस्कोसिटी काही ना काही असते, सरफेस टेन्शन भी काहीतरी असतो आणि तो कॉम्प्रेसिबल असतो. तिसरा जो आहे आपल्याकडे त्याचं नाव आहे न्यूटनियन फ्लुइड, जो न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीला ओबे करतो त्याला न्यूटनियन फ्लुइड बोलत असतात. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी मध्ये जो फॉर्म्युला तुम्हाला भेटलाय टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy, या फॉर्म्युलेला ओबे करणारे न्यूटनियन फ्लुइड असतात. फॉर एक्झाम्पल काय काय तुमच्याकडे वॉटर आहे, केरोसिन आहे, ग्लिसरीन आहे, एअर आहे, अल्कोहोल आहे ठीक आहे ना. तो हे झाले उदाहरण न्यूटनियन फ्लुइडचे. नॉन न्यूटनियन फ्लुइडचे पुन्हा आपण काय बोलतो, नॉन न्यूटनियन फ्लुइड म्हणजे असा फ्लुइड ज्याला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी लागू पडत नाही. आणि याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल त्यासाठी ब्रांच कोणती असते, रिओलॉजी. तर मग नॉन न्यूटनियन फ्लुइडचे पुन्हा किती प्रकार पाडले मी, 2. टाइम डिपेंडंट, टाइम इंडिपेंडंट. टाइम इंडिपेंडंट मध्ये पुन्हा 3 प्रकार पडले, सुडो प्लास्टिक, डायलेटर आणि बिंघम प्लास्टिक ठीक आहे ना. सुडो प्लास्टिक, डायलेटर, बिंघम प्लास्टिक. आणि टाइम डिपेंडंटचे किती प्रकार पडले, 2. हिक्सोट्रॉपिक, रिओपेक्टिक. अशा पद्धतीने हा चार्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे, ज्याला आपण आपले क्षेत्र म्हणतो. आता आपण काय करणार, आता आपण काय करणार, हा दुसरा ग्राफ जो आहे ना हा तुम्हाला मॉडेल आन्सर पेपर मध्ये दुसरा ग्राफ दिसायला भेटेल. दुसरा ग्राफ तर तुम्ही घाबरून जायचं काम नाही, हे काढलं एकदम बेस्ट आहे, तुम्ही डायरेक्ट सगळा काढून टाका. आता तुमच्या मॉडेल आन्सर पेपर मध्ये जर आलो ना तर एवढा तुम्हाला दिसायला भेटतो बघा. तुमचा तो मॉडेल आन्सर पेपर मध्ये सापडतो ना कशाचा, तुम्हाला काय म्हणून विचारतात ते, ड्रॉ द नीट स्केच शोइंग व्हेरियस टाइप ऑफ द फ्लुइड अकॉर्डिंग टू द न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी नुसार क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड करून दाखवा, त्याचा ग्राफ काढा. तो ग्राफ जो आहे तुम्हाला असं दिसायला भेटतो बघा. एकदम सोपा आहे, त्याने 2 प्रकार दिले तुम्हाला 3. हा असतो न्यूटनियन फ्लुइड, हा दाखवतात की नॉन न्यूटनियन फ्लुइड म्हणतात, त्याला काय म्हणतात नॉन न्यूटनियन फ्लुइड बोलतात. आणि याला बोलतात आयडियल फ्लुइड, याला काय बोलतात आयडियल. तुम्ही आखरी डिटेल समजून जमन का, दोघं काढून यायची काय लागते एवढं करायला, जमन का. स्टेटला बोलायचं न्यूक्लियन, या वगैरेला बोलायचं नॉन न्यूक्लियन. इथं असतो शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेस टाऊ, याला काय बोलतात du बाय dy. या आयडियल ऍक्सिस वरती कोणता फ्लुइड बसून असतो डायरेक्टली आयडियल फ्लुइड, कोणता आयडियल. अशा पद्धतीने आपण ही गोष्ट संपवलेली आहे आणि आपण आता पुढच्या गोष्टीला जाणार आहोत. मला पुढची जी कन्सेप्ट शिकवायची आहे तिचं नाव मी सांगतो तुम्हाला. बघा पेपर प्रेशर बद्दल दिले का म्हणजे नोट्स मध्ये बघा नाही दिलं का. बरं ठीक आहे, पेपर प्रेशरची कन्सेप्ट आहे ना लास्टला जाऊन आपण बघू. बरं ठीक आहे, आयडली शिकत आहोत पेपर प्रेशर बद्दल कुठली मराठी लिहून घेऊन त्याची कन्सेप्ट सांगतो तुमच्या लक्षात राहते का बघा.
वेपर प्रेशर कन्सेप्ट सांगतो, लिहू नका, समजून घ्या. वेपर प्रेशर आणि कॅव्हिटेशन अशी कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो, तुम्हाला समजते का लक्षात. तो वेपर प्रेशर कोणाला बोलतो बरं का आपण. एक भांडं घेतलंय आपण, त्याच्यात पाणी भरलंय. आपण एक भांडं घेतलंय, त्याला पाणी भरून ठेवलंय आणि हे पाण्याला आपण आता कुठे चुलीवर ठेवले समजा किंवा गॅसवर ठेवले, कारण उष्णता भेटते, पाण्याला उष्णता भेटते, पाणी गरम होते. काम चालू आहे, रस्ता बंद आहे, तो झाकून ठेवलाय तुम्ही समजा. आता होईल काय माहितीये का, तुम्ही वरून झाकून ठेवलंय समजा, चारी बाजूने पॅक आहे, म्हणजे असं नाही की फुल पाणी भरले मी, अर्ध पाण्याने भरले बरं का. जे भांडं आहे त्याला अर्ध पाण्याने भरलेलं आहे मी आणि चुलीवर ठेवलेलं आहे, कारण उष्णता वरून झाकून ठेवलं, तो वाफ बनेल ना, बरोबर की नाही. वाफ बनणार. वाफला इंग्रजीमध्ये बोलतात वेपर, काय म्हणतात त्याला, वेपर. आणि ही जी वेपर आहे ही वेपर प्रेशर लावणार. कोणाकोणावर प्रेशर लावणार, वरून जे तुम्ही झाकण झाकलंय का त्याच्यावर प्रेशर लावणार. साईडने जे ओपन भांडं अर्ध आहे ना, मग साईडचं तर त्याच्यावरती प्रेशर लागेल. आणि दुसरी एक मेन भाग, पाण्याच्या सरफेसवरती बी प्रेशर लागेल. नाही समजलं. अरे हे भांडं आहे, याच्यात पाणी अर्ध पाण्याने भरलेलं आहे, उष्णता देत आहे, वाफ बनते, वाफ झाकणाला पण वरती उचलेल, म्हणजे झाकणावर प्रेशर लावेल. साईडच्या भांड्यावरती याचा जो वॉल आहे ना त्याच्यावरती प्रेशर लावेल, पण पाण्याचा जो सरफेस आहे त्याच्यावरती बी ती वाफ प्रेशर लावते. ज्याचं खाते असं कळलं का, तो जिथून वाफ बनते ती वाफ त्या पाण्याच्या सरफेसवरती बी प्रेशर लावते. कळलं का. म्हणजे बनणारी जी वाफ आहे जी सरफेसवरती प्रेशर लावते त्याला बोलतात वेपर प्रेशर. त्याला काय बोलतात, कळलं का लक्षात. तो पाण्याची वाफ अशी वाफ जी पाण्याच्या सरफेसवरतीच काय करते, प्रेशर लावते, तर त्याची जी पण व्हॅल्यू निघून येईल ना त्याला बोलणार वेपर प्रेशर. त्या वेपर प्रेशर लक्षात. जसे की मी पाणी घेतलंय, आता पाण्यामध्ये जो वाफ बनते ती वाफ सगळी बाजूला प्रेशर लावेल, परंतु या सगळ्या टोटल प्रेशर लागते 100, पण 100 पैकी 40 प्रेशर हा सरफेसवरती लागते, मग 40 त्या पाण्याचा वेपर प्रेशर. आलं का लक्षात. तो वेपर प्रेशर जी काय आहे त्याच्यावरून आपल्याला बरीचशी महत्वाची गोष्ट शिकायला लागत असते. आता हा विचार करा तुम्ही, जर पाण्याचा वेपर प्रेशर जास्त असेल आणि ऍटमॉस्फिअर जो प्रेशर आहे, आता माझ्यावरती हवेचा दाब लागतोय, तो ऍटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा त्या पाण्याचा वेपर प्रेशर जर जास्त असेल ना, तो वाफ बनते. वाफ काय होते, बनते. ठीक आहे का. तो वाफ बनते. कधी बोलतोय मी, वेपर प्रेशर जास्त आहे पदार्थांचा. सगळ्यात जास्त वेपर प्रेशर कोणाचा असतो, पेट्रोलचा. कोणाचा असतो, पेट्रोलला तुम्ही हातात गेलं उडून जातो, नक्की वाफ बनते त्याची. कळलं का. जो ज्याचा वेपर प्रेशर जास्त असतो ना तो पदार्थ लवकर उडतो म्हणजे असा पक्षीगत नाही, म्हणजे गायब होतो. समजला का. तो सगळ्यात जास्त वेपर प्रेशर कोणाचा असतो, पेट्रोलचा. कोणाचा असतो, आणि सगळ्यात कमी वेपर प्रेशर कोणाचा असतो, मर्क्युरीचा. कोणाचा असतो, मर्क्युरी. लक्षात राहू द्या, तुम्हाला विचारणार पुढे. वेपर प्रेशर म्हणजे काय, तुम्हाला कन्सेप्ट कळाली का मराठीत. वेपर प्रेशर म्हणजे काय बरं का, वाफेकडून लागणारा प्रेशर जो की सरफेसवरती लागतो. वाफेकडून लागणारा प्रेशर जो पाण्याच्या सरफेसवरती लागतो किंवा लिक्विडच्या सरफेसवरती लागतो त्याला वेपर प्रेशर म्हणतात. आणि जो पदार्थ लवकर उडतो त्याचा वेपर प्रेशर जास्त असतो, जो उशिरा उडतो त्याचा वेपर प्रेशर कमी असतो. लवकर उडणारा आहे पेट्रोल, त्यामुळे पेट्रोलचा वेपर प्रेशर जास्त आहे, मर्क्युरीचा वेपर प्रेशर कमी आहे. आता जर समजा पदार्थाचा वेपर प्रेशर जास्त आहे आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरून लागणारा हवेचा दाब कमी आहे, तर वाफ होणार. तर मग होतंय काय माहितीये का, जिथे जिथे हवेचा दाब कमी आहे आणि पदार्थाचा वेपर प्रेशर जास्त झाला तिथे बुडबुडे तयार होतात. काय तयार होतात, पाईपलाईन टाकली आपण थोडी मोठी, तो जिथे जिथे लो प्रेशर रिजन आहे म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी आणि त्या पदार्थाचा जो आहे ना वेपर प्रेशर जास्त होऊन गेला तिथे बुडबुडे तयार होतात आणि बुडबुडे प्रवाहाच्या दिशेने वाहत जातात. आणि जिथे हाय प्रेशर, जिथे की मोटर आहे, मोटर पंप, त्या पंपमध्ये जाऊन फुटतात आणि फुटल्यावरती जेव्हा मोठे मोठे जे बबल्स आहेत ते सगळे जिथे जेव्हा फुटतात ना त्याच्या पात्यांमध्ये खड्डे पाडतात इंग्रजीमध्ये, त्याला बोलतात कॅव्हिटी. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला काय बोलतो आपण, कॅव्हिटेशन. त्याला काय बोलतो आपण, कॅव्हिटेशन. म्हणजे लो प्रेशर रिजनमध्ये पाण्याचा वेपर प्रेशर जास्त असतो आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी असतो. वेपर प्रेशर जास्त आहे म्हणून वाफ बनते बबलच्या स्वरूपात. बबल बनले इथं लो प्रेशर रिजनमध्ये, बबल बुडबुडे बनले, हे बुडबुडे वाहत जातात आणि जिथं हाय प्रेशर आहे जसं की पंप आहे, पंपमध्ये पाते असतात, हाय प्रेशर रिजनमध्ये जाऊन हे बबल फुटतात. फुटल्यामुळे त्या पात्यांवरती काय करतात, खड्डे पाडतात आणि याला खड्डे पाडणे म्हणजे कॅव्हिटी. आणि या फेनॉमेनॉनला काय बोलतो आपण, कॅव्हिटेशन. काय म्हणतो याला, कॅव्हिटेशन. कॅव्हिटेशन बद्दल आलेला आहे एकदम पेपरामध्ये, त्यामुळे ती एक बात तुम्ही मराठीमध्ये लक्षात ठेवून घ्यायची. समजलं का तुम्हाला. काल जे शिकलो तो कोहेजन आणि ॲडिजन बद्दल सांगा. कोहेजन आणि ॲडिजन ही मराठीत लक्षामध्ये राहू द्या एक स्टोरी. वेपर प्रेशर आणि कॅव्हिटेशन. वेपर प्रेशर आणि कॅव्हिटेशन. आता आपल्याला शिकायचं आहे सरफेस टेन्शन. काय शिकायचं आहे, सगळ्यांनी मन लावून ऐकायचं. तुम्ही मन लावून ऐकणार अशी मी विनंती करतो आणि विनंती ठीक आहे. आता आपल्याला काय करणं आहे, आता काय शिकायचं, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन शिकवण्यासाठी कोण आहे, खल्लास होतो यार, तुमचं सिलेबस नाही होणार नाही. तुम्हाला काय मस्करी वाटते का, तो जिंकली पब्लिक हे तरी सोपे वाटतात पण तिला घाण उघडे. पब्लिक घेणारी भीतीचे ना, तुझ्या डोक्याचं पाणी करून बसन ते.
हे सोपं म्हणतोय मी, झालं माझं आता शिकवत माझं इस्टिमेशन सोपं झालं, गणित शिकवले का झालं. म्हणजे जे पुढचे आहेत ना ते तुमचं डोकं खाणार आहे, समजेल तुम्हाला. ठीक आहे, आता बाकी चालली आपली, ज्याला जायचं तुम्ही दस का चालला जात नाही. आता आलेली, आता बघा किती मस्त फ्रेश चेहरे दिसतात सगळ्यांचे. अरे तुझी जिंदगी खराब करून घेऊ, तो अभ्यासावर लक्ष घाल ना. तू बोलला ना, तुझा आवाज जर कुठे मी कानाकोपऱ्यात असणार तर तुझा आवाज पुढे काय आता पॉईंट आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे, एक आहे कोहेजन, एक आहे अडेजन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज कोहेजन. सेम मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय बोलतात, कोहेजन. आणि अडेजन म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अडेजन. अडेजन मुळे काय होतं, सरफेस वरती पाणी पसरतं, आणि कोहेजन मुळे सरफेस वरती पाणी पसरत नाही. आता गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता समजते का बघा. सरफेस टेन्शन शिकवायची सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे, समजते का बघा. एक असते बकेट, एक काय असते बकेटला मराठीत बोलतात बादली. तो बादली ओके ठीक आहे ना, बादलीमध्ये भरलंय अर्धवट पाणी किंवा फुल पाण्याने भरलंय आपण. तो पाण्याचा जो टॉपचा सरफेस आहे त्या टॉपच्या सरफेसवरती मॉलिक्यूल बसलेले, बरोबर की नाही. टॉपच्या सरफेसवरती कोण बसले, मॉलिक्यूल बसले. पण ते मॉलिक्यूलची गत काय होते माहिती का, त्याला वरती हवा दे ना, हवेची मॉलिक्यूल पण वरती खेचतायत, आणि ते जे टॉपचे मॉलिक्यूल आहेत ना त्यांना पाण्याचे मॉलिक्यूल बी खाली खेचतायत, आणि त्यांना समजे ना की कुठे जावं. मी काय बोलतोय की एक बादली आहे, बादलीमध्ये भरले पाणी, पाण्याचा जो टॉप सरफेस आहे तिथे मॉलिक्यूल असतात बारीक बारीक. ते मॉलिक्यूलला वरती हवा बी ओढते आणि खाली पाणी ना ते पाणी पण ओढते, आणि त्या मॉलिक्यूलला कळत नाही की नेमकी जावं तर कुठे जावं. पण अशामध्ये हवा राहिली, हवा काही भारी पडणार नाही, शेवटी पाण्याचे मॉलिक्यूल भारी पडते. आता ते पाण्याचे मॉलिक्यूल त्या वरच्या टॉपचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांना कसे ओढतात बघा. जसे की आपण आपलं उदाहरण बघू शकतो. आपण जे बसलेले सगळे हे सगळे पाण्याचे मॉलिक्यूल, टॉप लेअरचे पाण्याचे मॉलिक्यूल आपण हे सगळे, मी बसून जातो आपल्याला, ठीक आहे. तो आपण सगळे मॉलिक्यूल कुठले आहेत, त्या पाण्याच्या सरफेसचे टॉप लेअरचे. तो आता वरती हवा आहे, हवा आपल्याला भारी पडणार नाही, याचा अर्थ इथं अडिजन दिसायला भेटत नाही मला. मी पाण्याचा मॉलिक्यूल आहे, तो हवेचा मॉलिक्यूल आहे, हवेचा मॉलिक्यूल आपलं काही करणार नाहीये, याचा अर्थ अडिजन नावाचा प्रकार येणार नाहीये. आता एक टॉपचे मॉलिक्यूल आणि आपल्या खाली पण मॉलिक्यूल आहे बरं का, आपण टॉपचे मॉलिक्यूल आहेत की नाही, मग शेजारी पण मॉलिक्यूल आहे, तिकडे बी आजूबाजूला सगळे. तो एखादा सेंटरचा मॉलिक्यूल पकडू आपण, तो आणि खाली पण मॉलिक्यूल आहे. आता होतंय काय विषय माहिती आहे का, तुम्ही इमॅजिन खूप करू शकता, तुम्हाला इमॅजिन करता येतं ना. माझा बघा, तो टॉपचा एक मॉलिक्यूल घेतला समजा मी, तर हा मॉलिक्यूल मला ओढतोय, तो मला ओढतोय, मी बी त्याला ओढतोय. इकडे पण इकडचा मॉलिक्यूल इकडे ओढतोय, मी पण ओढतोय. असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते पूर्ण लेअर असे ताणले जातात सगळे मॉलिक्यूल, कळतंय का. आणि एकमेकांना असा हात धर काढून टाकला एक चादर बनून जाईल पूर्ण, आणि ठीक आहे ना. तो प्रत्येक मॉलिक्यूलला इकडे. आणि दुसरी बात काय आहे माहिती आहे का, खाली पण मॉलिक्यूल ते पण ताणतायत, तर ती टॉपची जी लेअर आहे ना ती एकदम अशी ताणली जाते पूर्ण, एक चादर कशी ना त्यासारखी पूर्ण ताणली जाते, आणि त्याला बोलतात सरफेस टेन्शन. काय म्हणतात त्याला, सरफेसवरती मॉलिक्यूलचं जे हे टेन्शन मला दिसायला भेटतंय त्याला बोलतात सरफेस टेन्शन. बरं, मग आता एवढं काय कशाला रिकामा चाळ्या केले लोकांनी, बरं की नाही, मॉलिक्यूल बद्दल एवढं डोकं का लावलं. तो विषय कसा होतो माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एखादी निडल त्या पाण्याच्या वरती टाकतात ना, निडल पाण्यामध्ये बुडत नाही. मच्छर जेव्हा चालते ना, तो मच्छर जे ना, मच्छरचा पाय पाण्यामध्ये बुडत नाही, तुम्हाला दाखवतो. मच्छरला काय बोलतात इंग्रजीत रे, मॉस्किटो ना. काय बोलतात, सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन, मॉस्किटो ना, मॉस्किटो. हा हे बघा रे, चित्र बघून घे ना. प्यार खूप महत्वाचा प्यार से टाकावं लागेल, तरंगली का नाही. तो इथं तरंगते याचा अर्थ काय, कारण की ते सगळे मॉलिक्यूल एकमेकांना ताणून ठेवलेत ना, म्हणून ती नाही. कशामुळे घडला, सरफेस टेन्शनचे अजून खूप सारे उदाहरण मी देतो तुम्हाला. पाण्याचा जो येतोय ना वरून ड्रॉप, तो पूर्ण स्पेरिकल शेपमध्ये येतो. कोणत्या, हे पण कशामुळे घडतं, हे पण सरफेस टेन्शनमुळे. ही एक कहाणी सांगितली मी सरफेस टेन्शनची, दुसरी एक कहाणी सांगतो, ती लक्षामध्ये ठेवायची. आता ती हाय क्वालिटीची म्हणजे डिग्रीच्या लेवलची आहे, तिकडचे अति सांग. बकेटमध्ये आहे पाणी, वरचे मॉलिक्यूल्स आहे सगळे. त्या मॉलिक्यूलचा काय विषय होतो माहिती का, त्याला हवा पण ओढते आणि खाली पण. याचा अर्थ वरचे सगळे मॉलिक्यूल अनस्टेबल आहेत.
त्यांना स्टॅबिलिटी आलेली नाही, त्यांना समजत नाही जाऊ तर जाऊ कुठे, कळलं? तर ते वरचे टॉपचे मॉलिक्यूल काय सगळे अनस्टेबल. त्यांना स्वतःला स्टेबल होण्यासाठी त्यांच्याजवळ असणारी जी ऊर्जा आहे ती द्यावी लागते. काय करावं लागतं? जसं की समजा आता एक मोठं युद्ध झालेलं आहे, पैसा जर छोटी बरी माझ्याजवळ, बरोबर नाही, पण एवढा युद्धामध्ये आपण डिस्टर्ब होणार आहे, अनस्टेबल होणार आहे. अनस्टेबल होण्यासाठी आपण काय म्हणणार, बाबा हे पैसे घ्या पण आम्हाला सुखाने राहू द्या. आलं का लक्षात? तो आपल्याला आपली एनर्जी देऊन द्यावी लागते. तो टॉपचे जे मॉलिक्युल्स आहे, वरती हवा ओढते, साईडला पाणी पण ओढते, पाण्याचे मॉलिक्युल ओढत आहे, त्यामुळे टॉपचे मॉलिक्युल हे अनस्टेबल असतात. त्यांना स्टेबल होण्यासाठी त्यांच्याजवळ जी एनर्जी असते, स्पेसिफिक एनर्जी, ती त्यांना देऊन द्यावी लागते. तो जेव्हा ती एनर्जी देतील, मिनिमम एनर्जी होऊन जाईल. तो मिनिमम एनर्जी जेव्हा येऊन जाते, याचा अर्थ कमी जागेमध्ये राहायचा ट्राय करतात. सगळ्याचे सगळे कमी जागेमध्ये राहायचा ट्राय करतात. आलं लक्षामध्ये? आता कमी जागेमध्ये राहणे म्हणजे काय, जे मॉलिक्युल आहे त्याचे टॉपचे मॉलिक्युल एका लाईनमध्ये यायचा ट्राय करतात. समजलं का? तो मिनिमम जागा ट्राय करतात. तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे, सगळ्यात कमी एरिया व्यापणारा हे कोणता असतो? स्पियर. कोणता शेप असतो? स्पेरिकल शेप. त्यामुळे जे पण काही असणार तो शेप कोणता घेणार, तो टॉपचे मॉलिक्युल सगळे शेप कोणता घेतील? स्पेरिकल. त्यामुळे पावसाचं पाणी जे पडतं का, तो स्पेरिकल शेपमध्ये असतो. कशामुळे? सरफेस टेन्शन. तुम्हाला प्रश्न विचारतील ते की वरून जो पाऊस पडतोय त्याचा जो थेंब असतो तो स्पेरिकल शेपमध्ये का असतो? सरफेस टेन्शनमुळे. कारण की ते टॉपचे मॉलिक्युल जे आहेत ना, ते सगळे मॉलिक्युल कमी एरियामध्ये राहायचा ट्राय करतात. आणि कमी एरिया कोणता असतो? स्पेरिकल. कमी एरिया कोणता असतो? स्पेरिकल. हे तुम्हाला सांगता येईल. सरफेस टेन्शन आपल्यासाठी चांगलं राहत नाही. मग सरफेस टेन्शनला जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर सरफेस टेन्शनला कमी करण्यासाठी काल मी बोललो काय करावं लागतं? सरफेस टेन्शनला कमी करायचं असेल तर काय करावं लागतं? टेम्परेचर वाढवा. काय वाढवा? जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होईल बरं का, ते पाणी ऍक्च्युअली घडतं कसं, आता ती स्टोरी लक्षामध्ये ठेवायची. सरफेस टेन्शन जे पाण्यामध्ये आलंय किंवा कोणत्या पण लिक्विडमध्ये आलंय ते कशामुळे येत असतं? कोहेजनमुळे. कशामुळे? मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन खूप जास्त, सेम मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन खूप जास्त असल्या कारणाने ही चादर बनवून गेलेली आहे. हा मॉलिक्युल हे सगळे सेम मॉलिक्युल आहे, तर यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असल्या कारणाने सरफेस टेन्शन आलाय. म्हणजे कोहेजन यायला फक्त एकच गोष्ट कारणीभूत असते, ते म्हणजे कोहेजन. ॲडिशन नाही. कोहेजन इज ड्यू टू ओनली सरफेस टेन्शन इज ओनली ड्यू टू कोहेजन. ॲडिशन मुळे सरफेस टेन्शन होत नाही. पहिला पॉईंट काय शिकलो मी? सरफेस टेन्शन जो आहे तो सरफेस टेन्शन फक्त कोहेजनमुळे घडतो, ॲडिशनमुळे घडत नाही. सरफेस टेन्शन जे काही आहे त्याला कमी करण्याचे तरीके काय आहे? 2 तरीके तुम्हाला सांगतो. टेम्परेचर वाढवा किंवा पाण्यामध्ये डिटर्जंट ऍड करा. काय ऍड करा? डिटर्जंट. बरं, मग आता पाण्याचं टेम्परेचर जर का वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी का होतं? जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर त्या पाण्यामधला कोहेजन जो आहे ना, कोहेजन म्हणजे जो फोर्स आहे ना तो कमी होतो. 2 याच्यामधला लूज होऊन जातात, त्यामुळे ती चादर थोडी ढिल्ली होऊन जाते. आलं का लक्षात? तो टेम्परेचर जर का वाढवलं तर कोहेजन कमी होतं. कोहेजन जर कमी झालं तर सरफेस टेन्शन बी कमी होतो. आपल्याला सरफेस टेन्शन कमी पाहिजे. मग सरफेस टेन्शन कमी करण्यासाठी तुम्हाला काय द्यायचंय? टेम्परेचर वाढवायचं. दुसरं काय तुमच्याकडे? डिटर्जंट. तो डिटर्जंट ऍड करा तरी सुद्धा काय होऊन जातं बरं का, तरी सुद्धा डिटर्जंट ऍड केल्यावरती कोहेजन कमी होऊन जातं. कोहेजन कमी होऊन जातं म्हणजे सरफेस टेन्शन कमी. परीक्षेत तो विचारतो काय विचारत नाही. डिफाईन सरफेस टेन्शन, स्टेट इट्स एस असाइनमेंट. मग सरफेस टेन्शनची डिफिनेशन आता कशी द्यायची? तुम्हाला 2 डेफिनेशन आहेत, ते डेफिनेशन लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे. सरफेस वरती जो टेन्शन आलेला आहे तो सरफेस टेन्शन, बरोबर ना? सरफेस वरती मॉलिक्यूल मध्ये हा जो टेन्शन आला ना, कसं झालं कळालं ना? हे सगळे मॉलिक्यूल एकमेकांना ताणतायत. हा याला ताणतोय, तो बी याला ताणतोय. हे सगळी लाईन मध्ये चालू सगळे. तांदरे याला तू आज तू बी ताणत, तू बी ताणत. रस्ती केसचा गेम करायला ना, तो असं काय टाकतोय? काय याला काय तांदरे नेमकं त्याला ताण जाईल का? तो मग आता आपण फोर्स लावतोय, आपण एक फोर्स लावतो. बस रे बाबा, माहिती झाली काय? एक लाईन आहे, ही काय बरं काय लाईन. तर या लाईन मध्ये हा इकडे ओढतोय, आपण इकडे ओढतोय. या लाईन मध्ये एक फोर्स लागतोय ना, ते एका लाईन मध्ये लागणारा फोर्स सुद्धा सरफेस, हा सरफेस टेन्शन झाला ना. म्हणून सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला येतो. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय म्हणतो माहिती आहे? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन लेंथ. फोर्स अपॉन लेंथ. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. न्यूटन मीटर त्याचं एस आहे मीटर. तो एवढं सगळं बोललो पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे लिंक लागली नाही. कुठे कुठे रस्ता सापडला, कुठे काय बोलायचं आहे, कारण की ते लक्षात ठेवायचं नाही. लक्षात काय ठेवायचं? पहिली बात, सरफेस टेन्शन कशाने दाखवतात? ते पुसून टाकतो नाही, जे लक्षात ठेवायचे ते सांगतो. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कशाने दाखवतात? सरफेस टेन्शन दाखवतात सिग्मा. कशाने दाखवतात? सिग्मा. तो सरफेस टेन्शन सिग्माचा फॉर्म्युला काय सांगितला मी? F/L. या साइड काय त्याचा न्यूटन पर मीटर. ओके. ग्राफ डिफाइन कसं करतात? असं बी करू शकतात की द रेशिओ ऑफ फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट म्हणजे एका लाईन मध्ये जे फोर्स लागतात त्याला बोलतात सरफेस टेन्शन. पण दुसरी डेफिनेशन आहे काय? सरफेस वरती जो टेन्शन येतो त्याला सरफेस टेन्शन म्हणतात. कळलं? तो आपण बोलताना कसं म्हणणार बरं का?
इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड विच इनेबल टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस. रट्टा मार सारखी जर बात करायची असेल, आता बघा तू काय पकडले आता हात जो याला होतोय याचा अर्थ याचा बी हात दुखतोय त्याचा बी हात दुखतोय. हात दुखणे म्हणजे स्ट्रेस आहे, आलं का? हात तो याच्या स्ट्रेसेस रिजिस्ट करतोय, तो याच्या स्ट्रेसेस रिजिस्ट करतोय, सरफेस वरती हे करते ना. तुम्ही काय बोलणार? इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड ऑन द सरफेस. ही प्रॉपर्टी सरफेस वरती आपल्याला दिसायला भेटत असते, जी कोणती जे टेन्साइल स्ट्रेसेस आहेत ना त्यांना रेजिस्ट करते. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड व्हिच रेजिस्ट द टेन्साइल स्ट्रेसेस ऑन द सरफेस. कळलं का? सो इनेबल टू रेजिस्ट द टेन्साइल स्ट्रेसेस ऑन द सरफेस. फॉर्म्युला तुम्ही लिहायचा फोर्स अपॉन लेंथ. एसआय युनिट काय त्याचं न्यूटन इंटू मीटर. सरफेस टेन्शनची एक्झाम्पल काय काय आहेत? मॉस्किटोज वॉकिंग ऑन अ सरफेस ऑफ वॉटर. 2 नंबर निडल फ्लोट ऑन सरफेस ऑफ वॉटर. 3 नंबर वॉटर ड्रॉपलेट स्फेरिकल शेप मध्ये असतो ना, तो पण एक्झाम्पल कशाचे? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कशामुळे येतो? फक्त कोहेजनमुळे. सरफेस टेन्शनला रिड्यूस कशामुळे करतात? कसं करतात? टेम्परेचर वाढवून आणि डिटर्जंट ऍड करून. हे सगळं सरफेस टेन्शन बद्दल होतं. आणि सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणाचं असतं? मर्क्युरीचं. कोणाचं असतं? सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन मर्क्युरीचं. एवढे सगळे पॉईंट तुमच्या लक्षात राहतात. सगळ्यात पहिले सरफेस टेन्शन कशाने दाखवतात? सिग्मा. कोणती मा? सिग्मा. सिग्माने दाखवतात. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा. याचं डेफिनेशन काय बरं का? इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड व्हिच इनेबल टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस ऑन सरफेस. सरफेस वरती जे टेन्साइल स्ट्रेसेस तयार होत आहेत त्यांना रोखणारी जी प्रॉपर्टी आहे ना फ्लूइडची टॉप सरफेस वरती, त्याला काय बोलतात? सरफेस टेन्शन. इनेबल टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस ऑन द टॉप सरफेस. पाण्याच्या सरफेस वरती जे टेन्साइल स्ट्रेसेस येतात ना त्यांना रेजिस्ट करणारी प्रॉपर्टी पाण्यामध्ये, तिला काय बोलतात? सरफेस टेन्शन. किंवा टॉपच्या सरफेस वरती मॉलिक्यूल मध्ये जे टेन्शन तयार होते ना सगळं, त्याला काय बोलतात? सरफेस टेन्शन. टॉपचे जे मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये जे टेन्शन तयार होते त्याला काय बोलणार मी? सरफेस टेन्शन. टेक्निकल लँग्वेज मध्ये पुस्तकाच्या भाषेत लिहायचं असेल तर इनेबल टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस ऑन द टॉप सरफेस ऑफ द वॉटर. किंवा कोणता बी लिक्विड घ्या. फॉर्म्युला काय त्याचा? फोर्स अपॉन लेंथ. फोर्स अपॉन लेंथ. फोर्स अपॉन लेंथ आपण बोलणार. आणि याची एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर. चला एक्झाम्पल सांगा सरफेस टेन्शनचं. मॉस्किटोचं एक्झाम्पल, निडलचं एक्झाम्पल, वॉटर ड्रॉपलेटचं एक्झाम्पल. ठीक आहे. सरफेस टेन्शन कशामुळे घडतं? फक्त कोहेजनमुळे. सरफेस टेन्शन इज ओनली ड्यू टू कोहेजन. फक्त कोहेजनमुळे. आणि नंतर पुढे काय आपल्याकडे? कोहेजनमुळे. नंतर काय बोललो तुम्हाला मी? सरफेस टेन्शनला कमी कसं करतात? टेम्परेचरला इन्क्रीज करून आणि डिटर्जंटला काय काय डिफाइन द टर्म सरफेस टेन्शन. ठीक आहे ना. आणि त्याची एसआय युनिट पण सांगा. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड सरफेस हॅव एबिलिटी टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस. काय म्हणलं मी? हे फ्लूइडचा सरफेस जो आहे ना त्याची एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी असते? की त्या सरफेसची एक एबिलिटी असते टेन्साइल स्ट्रेसेसला रोखायची. हा जो स्ट्रेस तयार होते का याला रेजिस्ट करायची प्रॉपर्टी असते टॉप सरफेसची. त्याला बोलतात सरफेस टेन्शन. तो डेफिनेशन दिली. पुढे काय म्हणलं बरं का? द टेन्शन ऑफ द सरफेस फिल्म ऑफ द लिक्विड कॉज बाय अट्रॅक्शन ऑफ द पार्टिकल इन द सरफेस लेयर नाही करणार, तो आपण कॅन्सल करणार. मिनिमम सरफेस एरियाची पातळी तुम्ही जमणार ती लक्षात घ्यायची नाही. इट इज डिनोटेड बाय सिग्मा. आणि फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन लेंथ. बघा त्याची डायग्राम काढली. एसआय युनिट काय त्याचा? न्यूटन पर मीटर. हाऊ टू रिड्यूस द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. पुढचा प्रश्न काय लिहिलाय? 2 लिहिले बघा. ऍड डिटर्जंट इन द वॉटर. दिसते का? ऍड डिटर्जंट इन वॉटर इन्क्रीज टेम्परेचर ऑफ वॉटर. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. पुढे जाऊ. इथपर्यंत समजलं ना? सरफेस इमानदारी समजलं का? पूर्ण तुम्हाला सरफेस टेन्शन नाही समजलं? सरफेस टेन्शन नाही समजलं? हे टॉपचे मॉलिक्यूल आहेत ना, हे टॉपचे मॉलिक्यूल एकमेकांना ओढतात. त्यामुळे सगळे चादर सारखे एकदम काय एकमेकांना ओढत बघा तुम्ही. तुमच्यावरती कोणी चालून दिला असं पाहिजे जाईल की नाही? खाली जाईल का तो? आणि एकमेकांचे तुम्ही आता सगळे मॉलिक्यूल जर इकडे सरकले समजा एकमेकांचे हात जर पकडले आणि मी चालून देईल तिकडे खाली पाय बी काय हातावरती पाय ठेवून चालला जाईल ना मी. मग हे टॉपला काय झालंय? टेन्शन तयार झालं. मग इंग्रजीमध्ये डेफिनेशन कशी बोललो मी? सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लूइड एबल टू रेजिस्ट हॅव एबिलिटी टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस. त्या सरफेसची काय एबिलिटी असते? टेन्साइल स्ट्रेसेसला रोखायची एबिलिटी. तो फ्लूइडची अशी प्रॉपर्टी जी सरफेसवरच्या टेन्साइल स्ट्रेसेसला रोखते त्याला बोलतात सरफेस टेन्शन. डिनोटेड बाय सिग्मा. फॉर्म्युला काय आहे? फोर्स अपॉन लेंथ. एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल काय आहे? ते 3 उदाहरण: मॉस्किटो, निडल आणि वॉटर ड्रॉपलेट.
हाऊ टू रिड्यूस ऍडिंग डिटर्जंट अँड इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर. सरफेस टेन्शन फक्त आणि फक्त कशामुळे येते नोट्स मध्ये ऍड करून घ्या. सरफेस टेन्शन इज ओनली ड्यू टू कोहेजन म्हणजे काय सेम मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन म्हणजे कोहेजन. सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणत्या लिक्विडचा असतो पर्टिक्युलरली मॉलिक्यूल. लक्षात. तो उद्याच्या लेक्चर मध्ये आपला पहिला पॉइंट प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड संपून जाईल. आता मी इथं सांगतो माझे 2 शब्द संपवतो. ठीक आहे. तो उद्या आपल्याला गणित बघायचं आहे आणि लक्षात घ्या याचे गणित झाल्याच्या नंतर पुढचा इतका पर्याय धडा तुम्हाला सगळ्यात पूर्ण ऍडमिट मधला फेवरेट धडा असतो ऑपरेशन